सर, काल आपण बघितलं की प्रियांका गांधी यांनी विरोधी पक्षांकडून जेव्हा बोलणं सुरू केलं तेव्हा गडबड स्टार्ट झालं. महुआ मोइत्रा बोलत होते तेव्हा जे आहे गोंधळ स्टार्ट झालं. आणि तेच देशातला सगळ्यात मोठा विषय सध्या जर कोणता असेल तर तो इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती. गॅस, व्यावसायिक गॅस, घरगुती गॅस, इंधन याची प्रचंड टंचाई सुरू झालेली आहे. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा सरकारतर्फे, मोदींच्या सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं की या युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही, भारतीय जनतेवर होणार नाही, महागाई होणार नाही. हे देशातर्फे, प्रधानमंत्र्यांतर्फे, अर्थमंत्र्यांनी, विदेश मंत्र्यांनी सगळ्यांनी या जनतेला दिलेलं आश्वासन पूर्णपणे फेल गेलेलं आहे. मुंबईसारख्या शहरात म्हणजे इतरसुद्धा शहरामध्ये रेस्टॉरंट्स, 30% रेस्टॉरंट्स बंद पडले. गॅस टंचाई, 30% रेस्टॉरंट आता बंद झालेले आहे. गॅस नाही आहे, उपलब्ध नाही आहे. दिल्लीमध्ये तीच परिस्थिती आहे, बेंगळुरूला ती परिस्थिती आहे, कलकत्त्याला ती परिस्थिती आहे. गॅस नसल्यामुळे वाहन उद्योगावरती फार मोठं संकट आलेलं आहे. त्यानंतर मोरबीसारख्या ठिकाणी गुजरातमध्ये जो टाईल्सचं उत्पादन होतं मोठ्या प्रमाणात, 3 लाख कामगार त्याच्यावरती अवलंबून आहेत. तो मोरबी टाईल्सचा उद्योग पूर्णपणे बंद पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये इंजिनिअरिंग आणि फाउंड्रीजचे प्रोजेक्ट्स आहेत, प्लांट्स आहेत. त्यांना गॅसची गरज लागते, कमर्शियल गॅसची. तो उद्योग पूर्णपणे संकटात आला. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि चाकणमधला वाहन उद्योग संकटात आला. याच्यावरती नरेंद्र मोदी आणि त्यांचे फक्त काहीच बोलत नाहीत. कुठे गॅस आणणार कुठून, इंधन आणणार कुठून? अनेक विद्यार्थी शहरामध्ये शिकायला येतात आणि सकाळी हॉटेलमध्ये नाश्त्याला जातात. मी तेच म्हणतो आहे. आता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो आहोत की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करतात. नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता येतील. हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे. आणि आम्ही काही लोक असा विचार करतो आहे आमच्या पक्षातले की नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटन हे मिठी नदीच्या, जो गाळ आहे सगळा, मिठी नदी मुंबईत आहे, अत्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता आहे, गटार आहे, नाला आहे. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये असे अनेक उद्योग निर्माण होतील आणि या आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. आणि आम्ही त्यासाठी काय, त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत, त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यमुना नदीमध्ये नाला झालेला आहे, तिथे तो प्रकल्प एखादा उभारता येईल. मोदींचं जे स्वप्न आहे, या निमित्तानं जे मोदींचं स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करू आपण, ते आखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल या महाराष्ट्रात आणि देशात, तर आम्ही त्या संदर्भात पुढचं पाऊल टाकायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जर काय कोणाला अनुदान वगैरे लागलं लहान उद्योगांना हे करण्यासाठी, तर त्यांनी ताबडतोब ते मंजूर करावं. आम्ही त्यांना उद्घाटनाला बोलवू. आणि मोठा प्रकल्प असेल मिठी नदीवरचा तर प्रधानमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करू. हे आमची भूमिका आहे.
अत्यंत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते. औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतोय, टाईल्स उद्योगाला बसतोय, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे. मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं हे वाया जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. ज्या चुली बंद केल्या होत्या, चुली बंद करून गॅस सुरू केले होते, पण आता ते गॅस बंद करून अनेक व्यावसायिकांनी चुली पेटवलेल्या आहेत परत. नाही, हे मोदींचे जे स्वप्न आहे भारताला 100 वर्ष मागे नेण्याचं, ते आता पूर्ण होत आहे. मोदींनी किंवा त्यांच्या सरकारनं ज्या प्रकारचं राज्य इथे चालवलं आहे त्याच्यामुळे इथे गाड्या जाऊन बैलगाड्या येणार आहेत, बरं का. हे मोदींचं स्वप्न आहे पहिल्यापासून. हमारा संस्कार, हमारी संस्कृती, त्यांची ही संस्कृती संस्कार हाच आहे की विज्ञान नष्ट करायचं. आणि हे असं अगाध ज्ञान जे पाजळत आहेत नाल्यातून गॅस, पण आम्ही तयार आहोत. देशावर संकट आहे, आम्ही नाल्यातून गॅस निर्मिती करायला तयार आहोत. उद्घाटनाला नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी यावं. आम्ही त्यांना मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कुठे गॅस निर्मिती नाल्यातून होऊ शकेल हे त्यांना आम्ही ठिकाणं दाखवायला तयार आहोत.